रोहित आर्यानं ओलीस ठेवलेल्या एका मुलीच्या आजीजवळ साम टीव्ही पोहोचलेला आहे। काल नेमकं काय झालं होतं त्याची आपबीती त्या सांगतायत। त्याचबरोबर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी। आजींचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकतोय। आपल्यासोबत त्यांचे जावई देखील आहेत। तुम्ही देखील त्याच रूम मध्ये होता जिथे ही घटना घडली। रोहित आर्या आणि काही मुलं मी बाहेर होतो, ह्या आत होत्या। मी माझी मुलगी आणि ह्या आत होत्या सगळ्या, आणि आम्हाला सगळ्यांना बाहेर ठेक केलेलं त्यांनी। गेटच्या तिथे गेट कुलूप लावलेलं त्यांनी, म्हणजे लॉक करून त्यांनी आम्ही बाहेर होतो, बाहेर थांबलो आम्ही सगळे। जेव्हा तुम्हाला कळलं की आतमध्ये एक विचित्र प्रकार, नंतर कळालं मग की हे चालू होतं की ते म्हणत होते की अजून शूटिंग चालू आहे, शूटिंग चालू आहे। पण नंतर आम्हाला त्यांनी हे सांगितले की असं असं हे झाले म्हणून। मग आम्ही तिथं मग पोलीसवाल्यांना सगळ्यांनी हे करून चालू केले सगळं। मग पोलीस सुद्धा म्हणाले की लगेच काय ॲक्शन घ्यायला नको, कारण लहान मुलं आहेत, त्यांना धोक्यात व्हायला नको, आपण हळूहळू करूया। मग त्यांनी सुद्धा पोलिसांनी पण त्यांना किती सांगितलं ते, म्हणजे रोहित यांना की बाबा तुम्ही असं करू नका, हे करू नका, तुमचं काय असेल ते सांगा। त्यांनी ते काय ऐकायलाच गेले नाही। मग त्यांनी ॲक्शन घ्यायला चालू केली। आमच्या आम्हाला स्कूलतर्फे आलेलं ऑडिशन आलेलं स्कूलतर्फे, आणि स्कूलने सांगितले की आम्हाला असं आहे, तुम्ही या हे करू। नक्कीच जर पाहायला गेलं तर रोहित आर्या याने 17 मुलांना इथे बंदिस्त केलं होतं ऑडिशनच्या नावाखाली। मात्र रोहित आर्या ह्याचा मुंबई पोलिसांच्या चकमकीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना आहे ती आता समोर आलेली आहे। कॅमेरामॅन रोहितसह मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।